केरळमध्ये गुरुवायूर मंदिराच्या तलावातला एक मुस्लिम इन्फ्लुएन्सरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यामुळे वाद निर्माण झाला। मंदिराच्या प्रशासनाने तलावाचं शुद्धीकरण करायचं ठरवलं। या इन्फ्लुएन्सरच्या विरोधात गुन्हा दाखल केला। तिने मंदिराच्या आवारात व्हिडिओ फोटो काढण्याची परमिशन नसतानाही शूट केलं म्हणून तिने माफी देखील मागितली। ही इन्फ्लुएन्सर दुसरी कोणी नसून बिग बॉस फेम जास्मिन जाफर आहे। काय होता जास्मिन जाफरचा वादग्रस्त व्हिडिओ? मंदिराच्या प्रशासनाने शुद्धीकरण करण्याचं का ठरवलं? नेमकं तिने एवढं मोठं काय केलंय? माफी मागताना ती काय म्हणाली? हे सगळं आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अर्णित जोशी आणि आपण पाहतात कट टू कट। केरळमधील प्रसिद्ध गुरुवायूर मंदिर, जिथे दरवर्षी लाखो भक्त कृष्णाच्या दर्शनासाठी गर्दी करतात। शतकांपासून जपलेल्या परंपरा, सात्विक वातावरण आणि मंदिरातील पवित्र तलाव हे भक्तांसाठी श्रद्धेचं प्रतीक मानलं जातं। पण काही दिवसांपूर्वी या शांत परिसरात असं काही घडलं ज्यामुळे मंदिर प्रशासन आणि भक्त दोघेही नाराज झाले। जास्मिन जाफर एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, बिग बॉसची स्पर्धक आणि ब्लॉगर म्हणून ओळखली जाते। तिने मंदिराच्या परिसरातल्या तलावात सहजपणे आपले पाय धुतले आणि त्याचा शूट करून सोशल मीडियावर पोस्टही केलं। काही तासातच व्हिडिओ व्हायरल झाला। मात्र भक्तांमध्ये आणि मंदिराच्या अधिकाऱ्यांमध्ये संताप पसरला, कारण या तलावात बिगर हिंदूंना प्रवेश बंदी आहे। मग मंदिराच्या नियमांचं उल्लंघन तिने का केलं? हा वाद वाढला। प्रकरण थेट पोलिसांपर्यंत पोहोचलं। तिच्या विरोधात गुन्हा दाखल झाला, कारण न्यायालयाने सांगितलेल्या नियमानुसार मंदिरात व्हिडिओग्राफी करायला बंदी आहे, तरीही तिने नियम का मोडले? मात्र यानंतर जास्मिनने माफी मागत एक व्हिडिओ पोस्ट केला। ती म्हणाली, मी बनवलेल्या व्हिडिओमुळे सगळ्यांचाच मनस्ताप झाला हे मला समजतंय। कोणालाही दुखवण्याचा किंवा वाद निर्माण करण्याचा माझा हेतू नव्हता। अज्ञानातून झालेल्या चुकीबद्दल मी मनापासून माफी मागते। जास्मिनचं माफी मागणं खरंच प्रशंसक होतं, पण भक्तांच्या मनात अजूनही काही प्रश्नांनी गोंधळ घातलाय। पहिला, तिला मंदिराच्या आत प्रवेश मिळाला तरी कसा? सुरक्षेची इतकी कडक व्यवस्था असतानाही ती तलावापर्यंत पोहोचली तरी कशी? मात्र याची उत्तरं फक्त जास्मिनच देऊ शकते। अथर्व सुदामे सगळ्यांना माहीतच असेल, कायम मराठी भाषेचा अभिमान मनात भरणारा एक महाराष्ट्रीयन इन्फ्लुएन्सर। असंच काही दिवसांपूर्वी त्याच्या एका व्हिडिओच्या वादाने पेट घेतला होता। एक मुस्लिम मूर्तिकार गणपतीची मूर्ती घडवताना त्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं। हिंदू मुस्लिम समानतेच्या या व्हिडिओला काही संघटनांनी विरोध केला आणि शेवटी त्याने तो व्हिडिओ डिलीट केला। मात्र त्याला अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दिलाय। जास्मिन जाफरच्या या प्रकरणानंतर मंदिराने एक चर्चेचा निर्णय घेतला। त्याला धर्माचा अपमान मानत मंदिर प्रशासनाने तलावाचं शुद्धीकरण करायचं असं ठरवलं। हे शुद्धीकरण तब्बल 6 दिवस चालणार आहे, ज्यात 18 प्रकारच्या विधी आहेत आणि या दरम्यान भक्तांनी तलावात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे। शुद्धीकरणासाठी केला जाणारा खर्च हा देवा सोम फंडातून खर्च केला जाईल आणि नंतर हा खर्च जास्मिनकडून वसूल केला जाईल असं प्रशासनाने जाहीर केलंय। पण जास्मिनची चूक खरंच एवढी मोठी होती का? हिंदू मुस्लिम समानतेवर आज अनेक लोक बोलतात, पण अशा घटना घडल्या की तेच लोक हिंदू मुस्लिम वाद निर्माण करतात, एकमेकांबद्दल द्वेष दाखवतात। जास्मिन जाफरच्या एका छोट्याशा कृतीमुळे केरळमधील गुरुवायूर मंदिरात मोठा वाद पेटला। मंदिर प्रशासनाने शुद्धीकरण करण्याचा निर्णय घेतला। भक्त नाराज झाले आणि जास्मिनने सार्वजनिकरित्या माफी मागितली। पण या घटनेनं एक मोठा प्रश्न निर्माण केलाय की धर्म, श्रद्धा हे महत्त्वाचं आहेच, मात्र समानता का नको? माणसाला एक माणूस म्हणून आपण का बघत नाही? एखाद्याची श्रद्धा दुखावली की किंमत द्यावीच लागते, मात्र ती श्रद्धा देवावर असावी, हिंदू मुस्लिम वादावर नाही। धार्मिक स्थळांबाबत नियम, श्रद्धा आणि परंपरा याचा आदर प्रत्येकाने करणं आवश्यक आहे, पण माणसाच्या भावनांचाही आदर तेवढाच महत्त्वाचा आहे। जास्मिनचा व्हिडिओ काढणं योग्य होतं की अयोग्य? तुम्हाला काय वाटतं? तिने माफी मागितल्याबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा।